रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील कोसुम गटातील निवडणूक जी आहे ती सर्वात रंगतदार असणार आहे, कारण महायुतीमध्येच इथे मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला मिळणार आहे। भाजप विरुद्ध शिवसेना अशी इथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, कारण कोसुम गटातून भाजपतर्फे या ठिकाणी प्रमोद आदटराव यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आपल्यासोबत स्वतः आदटराव सर आहेत। सर, काय सांगाल, शिवसेना विरुद्ध भाजप महायुतीमध्येच लढत, मैत्रीपूर्ण लढत? मी असं म्हणेन, शिवसेना विरुद्ध भाजप म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिलेला न्याय यांच्यामध्ये ही लढत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। कारण गेल्या 2017ला ही जी निवडणूक झाली ती आमच्या रोहन बने आणि माझ्यामध्येच झाली होती। त्यावेळेला शिवसेना आणि भाजप अशीच लढत झाली होती आणि केवळ 250 मतांना माझा पराभव झाला होता। गेल्या 8 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं, त्यानंतर शिवसेनेचं विभाजन झालं, त्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये सन्मान्य प्रशांतजी यादव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, त्यांच्यासमेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जोडले गेले आणि त्यामुळे स्वाभाविकच या सीटवर भारतीय जनता पक्षानं दावा केला होता, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून कदाचित ते मान्य झालं नाही आणि म्हणून आमच्या पक्षाच्या नेत्यांनी मला असं वाटतं की प्रपोजल दिलं असावं की आपण या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू की जेणेकरून दोन्ही कार्यकर्त्यांना न्याय देता येईल आणि अशा पद्धतीने लढत होते। याच्यामध्ये कुठेही शिवसेना विरुद्ध भाजप असं त्याला रंग देण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही। मैत्रीपूर्ण लढत असली तरी पण विजयाचं गमक नेमकं काय असेल? कारण रोहन बनेसुद्धा जे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचंसुद्धा वलय आहे। अशा पद्धतीनं तुमच्यासुद्धा कोसुम गटामध्ये बऱ्यापैकी म्हणजे वलय असलेलं पाहायला मिळतं, नेतृत्व असलेलं पाहायला मिळते। याचं कारण या जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही वेळेला सलग पंचायत समितीची निवडणूक मी या ठिकाणी जिंकलेला आहे। गेल्या वेळेला रोहन बने केवळ 250 मतांनी निवडून आले, त्यावेळेला अखंड शिवसेना होती। आज त्याचं विभाजन झालेलं आहे, त्यामुळे त्याचा एक मोठा फटका त्यांना आहे। दुसरी गोष्ट, शिंदे गट ज्या वेळेला अलग झाला त्यावेळेला रोहन बने त्यांचा प्रवेश झाला नव्हता। लोकसभेला विधानसभेला त्यांनी पूर्णपणे महायुतीच्या विरोधात काम केलेलं होतं, त्याचा देखील राग इथल्या जनतेमध्ये आहे। त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या जिल्हा परिषद गटाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं। याचं कारण असं होतं, हा गट खुला राखीव होता आणि दुसरा गट आपल्याला कुठेतरी मिळेल, त्यामुळे या जिल्हा परिषद गटाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळं संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचंड रागाचं, ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ माझी जोडली गेलेली आहे। कुठल्याही प्रकारचं पद, कुठल्याही प्रकारचं सत्ता हातात नसताना सुद्धा जनतेशी बांधिलकी गेले 9 वर्ष मी बांधून असल्यामुळं मला या निवडणुकीमध्ये निश्चित विजय मिळेल हा आशा आहे। भाजपकडून एबी फॉर्म तुम्हाला मिळालेला आहे आणि तो तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज करताना जोडला गेलेला आहे। असं असताना वरिष्ठांशी काही बोलणं झालं का या संदर्भामध्ये? किंवा गेल्या आठवड्यामध्येच आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची मी भेट घेतली होती। त्यावेळेला हा जिल्हा परिषद कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लढवायला मिळालाच पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची होती आणि त्याच वेळेला चव्हाण साहेब असं म्हणाले होते की ही जिल्हा परिषद आपण निश्चितपणे मागणार आणि ती लढणार। आपण त्यांना प्रपोजल दिलेलं आहे की 3 जिल्हा परिषद संगमेश्वर तालुक्यामध्ये मिळाल्या पाहिजेत। त्यांनी जर ते मान्य केलं नाही तर आपण ही जिल्हा परिषद मैत्रीपूर्ण लढतीमध्ये देखील आपण लढू शकतो आणि ती निवडून येईल अशा प्रकारचा सर्वे देखील आपल्या पक्षाकडे आहे आणि त्यामुळे तू कामाला लाग अशा प्रकारचं त्यांनी मला सांगितलं होतं। नक्कीच एकंदरीतच बघितलं तर कोसुम गटामध्ये आता मैत्रीपूर्ण लढत ही महायुतीमध्ये पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।